खबरदार महाराष्ट्र न्यूज। आपल्या इकडे नवीन कलेक्टर या ठिकाणी यांनी चार्ज घेतलाय। 2 महिन्यापूर्वी मी सांगितलेलं, तुम्हाला आठवत असेल, की पहिली विकेट 2 महिन्यात कलेक्टरची झाली आणि तसं साबित झालं, तसं सिद्ध झालं। आज नवीन कलेक्टरनी चार्ज घेतला, कारण का जुन्या कलेक्टरनी स्वतःहून कदाचित नागपूरला बदली करून घेतली, कारण का सोलापूरवर जे कोणी अधिकारी आहे, कलेक्टर लेवल असेल, एसपी लेवल असेल, सीओ लेवल असेल, म्युनिसिपल कमिशनर असतील, सगळ्यांवर प्रचंड दबाव आपल्याला दिसून येतोय। हातबळ झालेत अधिकारी। खरं तर मला अधिकाऱ्यांचा वाईट वाटतंय की एवढ्या संविधानाची शपथ घेऊन एवढे कष्ट करून इथपर्यंत येतात, कष्ट करून, आणि राज्यकर्त्यांच्या दबावामुळे, एका ठराविक विचारसरणीमुळे ह्यांच्यावर प्रचंड दबाव आणि प्रेशर की विरोधी पक्षाचं काम करू नका, आणि त्या गोष्टीला प्रत्येक एक एक करून हे अधिकारी बिचारे बळी पडतायत। आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूनी बोलतोय, पण पूर्ण सिस्टीमच अशी खराब झाली आहे की अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही। ते गव्हर्नमेंट शासनाचे नौकर म्हणून काम करायला लागलेत, आणि ह्या गोष्टीचा मी त्या ठिकाणी निषेध करते। अनेक दिवसापासून डीपीडीसी, खासदारांची डीपीडीसी निधी प्रलंबित आहे। ह्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा डीपीडीसीची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही। प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलंय काँग्रेससाठी, त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहेत। कुठे डीपीची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची। प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होत आहेत। मग हा सरकारकडून, पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर, कारण का इथे एमव्हीएचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे। काही अधिकाऱ्यांशी जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समझ सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है। मला मी नाव घेऊ इच्छित नाहीये, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे। आज मी या पत्राद्वारे, कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले, त्यांना मी निवेदन देते, 15 दिवसात आमच्या डीपीडीसीची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा अमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देत आहोत। आम्ही 15 दिवस देत आहोत, नाहीतर सगळ्या गाव, आज तुम्हाला काहीच नाही, ह्याच्यापेक्षा दुप्पट त्रिप्पट प्रत्येक गावातून लोक येऊन माझ्यासोबत त्या ठिकाणी अमरण उपोषणावर बसणार आहेत, जोपर्यंत यांची डीपीडीसीची निधी मंजूर होत नाही तोपर्यंत।